एक सॅनिटरी नॅपकिन मिळून आलेला होता पर्समध्ये। त्या सॅनिटरी नॅपकिनच्या आधारे तो येथेच अहमदनगर जिल्ह्याकरताच फक्त रेस्ट्रिक्टेड असल्यामुळे त्या आधारे मैताची ओळख पटवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। महिलेचा जो पती आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं, त्याला विचारपूस करण्यात आलं। महिलेच्या पतीने खुनाची कबुली दिलेली आहे। खुनाचा बनाव आपला पचण्याकरता त्याने महिलेला मारल्यानंतर सोनई पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल केलेली होती। अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलीस स्टेशन अंतर्गत राजूर ते भंडारदरा जाणाऱ्या रस्त्यावर एका अनोळखी महिलेचं गळा आवळलेल्या स्थितीमध्ये प्रेत आढळून आलेलं होतं। सदर बाबत प्रथमतः अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला साहेब यांनी महिलेची ओळख पटवण्याकामी व खुनाचा छडा लावण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेला पण आदेशित केलेलं होतं। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि कर्मचाऱ्यांची टीम नियुक्त करण्यात आलेली होती। सदर घटनास्थळाला भेट देता घटनास्थळात महिलेच्या जवळ मिळून आलेल्या वस्तू एक सॅनिटरी नॅपकिन मिळून आलेला होता पर्समध्ये। त्या सॅनिटरी नॅपकिनच्या आधारे तो येथेच अहमदनगर जिल्ह्याकरताच फक्त रेस्ट्रिक्टेड असल्यामुळे त्या आधारे मैताची ओळख पटवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। ओळख पटवल्यानंतर महिलेचा जो पती आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं, त्याला विचारपूस करण्यात आलं। महिलेच्या पतीने खुनाची कबुली दिलेली आहे। महिलेचा जो पती आहे त्याने खुनाचा बनाव आपला पचण्याकरता त्याने महिलेला मारल्यानंतर सोनई पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल केलेली होती। त्यानंतर त्याला विश्वासात घेऊन विचारपूस करता महेश जनार्दन जाधव असं त्या आरोपीचं नाव आहे, त्याने आपला भाचा मयूर अशोक साळवे राहणार राहुरी याच्यासोबत आपल्या पत्नीला भंडारदरा येथे फिरावेस न्यायचं आहे असं सांगून घेऊन गेलेला होता आणि चारित्र्याच्या संशयावरून त्याने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिलेली आहे। पुढील गुन्ह्याचा तपास राजूर पोलीस स्टेशन हे करत आहे।